नमस्कार, मी शिवानी लकडे पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। मागच्या काही दिवसांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी ही बरीच वाढत चालली आहे। कोयता गँग, खून, लैंगिक अत्याचार आणि मारहाणीच्या घटना अशामुळे विद्येचं माहेरघर आता गुन्हेगारीचं केंद्र बनत चालल्याची भावना तयार झाली आहे। अशातच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला शिवजयंतीच्या दिवशी गजा मारण्याच्या टोळीकडून जबर मारहाण करण्यात आली। या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः लक्ष घातल्याने पोलिसांनी गजानन मारण्यासह त्याच्या गँग मधील काही जणांना पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करत ताब्यात घेतलंय। याच पार्श्वभूमीवर कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी पालकमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना चांगलंच घेरले। तसंच वाढत्या गुन्हेगारीवरून गंभीर आरोप करत सरकारवर हल्लाबोल सुद्धा केलाय। रवींद्र धंगेकरांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत कोथरूडमध्ये एका तरुणाला मारहाण झाली, मुरलीधर मोहोळ यांच्या घरापर्यंत हे प्रकरण पोहोचलं, त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली। आज याच गुंडांच्या टोळ्या माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना सर्वत्र त्रास देत आहेत। फरक फक्त इतकाच आहे की आज ते तुमच्या ऑफिस पर्यंत पोहोचलेत म्हणून आपण जागे झालात, अशा शब्दात धंगेकरांनी मोहोळ यांच्यावरती हल्लाबोल केला। याच नंतर यावरूनच धंगेकरांनी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत। चंद्रकांत दादा पाटलांनी कोथरूड मतदारसंघाच्या पहिल्याच निवडणुकीत पराभव होईल या भीतीने मोक्काचे आरोपी सोडून त्यांना प्रचारासाठी आणलं होतं, असा मोठा आरोप त्यांनी केलाय। यासोबतच विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत दादा पाटलांनी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या दीपक मानकर यांना बाहेर काढलं आणि त्यांच्याकडून विधानसभा निवडणुकीचा प्रचार करून घेतला। मग तुम्हाला प्रचारासाठी हे आरोपी चालतात तर घरापर्यंत आलेले आरोपी का चालत नाहीत, असा खळबळजनक दावा सुद्धा धंगेकरांनी केलाय। तसंच चंद्रकांत दादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील युद्धामुळेच गजा मारणे याचा बळी गेलाय का, असा सवाल देखील धंगेकरांनी उपस्थित केलाय। यावरूनच धंगेकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सुद्धा चांगलाच निशाणा साधलाय। 2022 मध्ये गजा मारण्याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। पक्ष प्रवेशाआधी मनसेकडून तिकीट मिळवून त्या नगरसेवक झाल्या होत्या, पण त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। यावरूनच धंगेकरांनी कित्येक गुन्हेगारांच्या पत्नीला पक्षात घेऊन तिकीट दिलं जातं याची संपूर्ण यादी पोलीस आयुक्तांकडे, त्यामुळे सुरुवातीला जे राजकारणी नेते गुन्हेगारांचा फक्त वापर करून घेतात त्यांच्या आड गुन्हेगार अशा घटना करतात, त्यांच्या आधी गुन्हे दाखल करून अशा राजकारणी नेत्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी देखील रवींद्र धंगेकरांनी पोलिसांकडे केली आहे। तसंच या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तालयाला एक पत्र देखील पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितले। थोडक्यात रवींद्र धंगेकरांनी एका घटनेवरून सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। शेवटी आता हा मोक्का कधीपर्यंत टिकेल हा वेगळा विषय, कारण महानगरपालिकेच्याही निवडणुका होत आहेत असं म्हणत धंगेकरांनी खोचक टोला सुद्धा लगावलाय। पण धंगेकरांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे हे नक्की। सध्या आपण इथेच थांबतोय, पण राजकारण्यांच्या सोयीसाठी गुन्हेगारांचा वापर होतोय का, यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।